आम्हाला इथं आता इथं 2000 फूट वायर लागते. सिंगल डबल सिंगल वायर आणायचं, आर्थिंग करायचं खाली आणि आर्थिंग खाली करायची. कसं करावं लागणार. आणि वायर कोणता आणा ते बी सांगतो मी. ते किलोवरचं भेटतं का? किलोवरचं हो ना, किलोवरचं आणलेलं मी हे 3 पदरी. ते 3 रुपये फूट वायर भेटतं डबल कोटिंग. डायरेक्ट त्याला आतून बी कोटी आणि वरून काळा कोटी. मी माझ्या घरी सध्या 3 रुपये म्हणजे वर्ष झाली माझ्या लाईटाच्या वेळेला वायर घेतली. 3 रुपये फूट का? हो, हे बी कोटिंगचंच राहतं त्याची. हे सिंगल कोट त्याला आतून कोट आहे जे, पण वरून काळा कोट आपल्या केबल सारखा काळा कोटिंग आहे त्याला. असं का? हा, म्हणजे ते वरून कडक कडक होऊन ते कोट गेला तर आतल्या बट्टे खात नाही जास्त कोणी. आपला ट्यूब घ्याला बट्टे टाकावं तुपलं खाली बुडाला बट्ट्या फोडून. हा, फक्त लाजर झोल सांगा, फुल नका देऊ एकदम कडी लोक. ते फुगत असे पोटात बरं. त्याला माहित नाही ते धाब्यावरल्या सारखं आणते. तणीच नाही, घरी गेल्यावर करते ते. ते बेकार असत दादा. नाही तुम्हाला माहिती ते व्हाईट मिक्स म्हणजे व्हाईट मिक्स. हा, व्हाईट मिक्स. व्हाईट मिक्स त्याला वाटतं काय हे सगळंच घेते काय माहित. व्हाईट मिक्स व्हाईट मिक्स कोणती बाबा आता नवीन? मायाला कॅमेरा नाही बा बरोबर. माय 20 किलो पडतो गहू ह्याच्यात. 20 किलो पड. हे सगळ्यात 30 किलो पडा गेल्या वर्षी, आज 2 वर्षी. हा, 20 किलो लागेल तर ह्याच्यात. तर 20 किलो पेरू दाटवाट एकरीच पेरायचा ना आपल्याला. एक बॅग लागेल. कारण की दोरी पेरायला असं आखोडीचं नाही जमत. तरी दोरी पेरला बैलांना पेरला दोरी पेरला बैलानं पेरलं तर मग जमत. कसं आहे काय खरं नाही. ट्रॅक्टरचं यानं जरा हे होतं. बैल झालं ते मला 1200 रुपये लागले. मला ते 500 रुपयात मला दाड गिंड घोळून माणूस गेला. हा, 500 रुपये रोज दे. आता टाकटेक पेरून डबल पेरून दांड घोळून माणूस घरी गेला. म्हणलं की 1000 रुपये टाकटेकची चली. हा, आणि ते माणूस तुला सांगू का, तेवढा लहान मला पेरून गेला. दादा गिंड घोळून फळाही आणून ठेवायच्या. ती फळावून ठेवायची. काय राशनी करायचं नाही, काही करायचं काम नाही. सगळं करते. राशनी करायचं काम दोरी पेरून राशनी राशनी करायची गरज नाही. डायरेक्ट विषय संपला. 500 रुपयात करून रुपये कार्यक्रम. रोज लागला टान नाही ना. हो, बैल गिरी सगळं द्यायचंय. नाही बैल आपलं समजा बारदाना आपलं सगळं. तसं आपल्याला पेरता येतं म्हणा. नाही पण दांड पाडायला यायला ताण नाही ना. दांड पाडत ताण नाही. सगळंच दांड पाडायला मला लागतेच ना. दोघं तिघ लागतेच ना. मग दांड पाडायला 2 जण लागत. 3 जण लागते. एक फळी इकून धरतो, एक दोरी इकून. 2 जण लागत. ऐक ना ती दोरी इकून देतो. बाबूराव इकडे वडी झाला तेव्हा नंतर इकडे वडी झाला. हा, दांड तुला सांगा दोरीच आली काट्यावर आले. काठीवर म्हणजे दाचला हातात घ्यायचं कामच नाही. जागले तिकूनच भुकाला जागले मुलं. जागले कुठे तिकडे भुकाला. गाव काय मापाचे काही अडचण नाही. होय ना तेवढ्याच. गाव काय पुढच्या 8 दिवसात पाहू. गावात गौरी आता थंडी नाही बी होत नाही. गावरे नाही म्हणून पहिले वेळेस कसं हुकलं ना, आता हुकलं काय माहिती. ते काय होतं शाळेत मी तुम्हाला सांगणार होतो. आपल्या डायरेक्ट पलकडे कुपाटीला जा. त्या सडका लावलेले आहे मी का तळ्यापुशी. गाव काय पडले तळ्यावर एक गोणी गाव निघण आपल्या. गौरी अशा पांगलेल्या असल्या ना तर मग वाळा ते. हा, त्याच्या अगोदर कच्च्या राहिल्या थोडा. कुठं खाल्ल्या होत्या हो कच्च्या आपण? ईदच का? इथं एकदाच दोनदा केलं ना आपण. इथं दोन करा दोनदा केलं ना. एकदा का दोनदा दोन करा गोळी त्याची. एकदा आपण शिमग्या धुरड्याला केले. एकदा त्याच्या नंतर अगोदर केले. 2 म्हणल्यावर हे थोडं जरा एखाद्या. हा, तस करत 2 वेळेस केलं ना आपण. नाही
एकच वेळेस केलं वाटतं मला. ते घ्या मागचे घ्या बरं. नाही दोनदा दोनदा केले केलं ना आपण इथं. दोनदा केले इथं या गाण्यात केलं एकदम पलकडे गाण्यात केलं एकदम हा गौरी एक तर लांब फेका नाही तर कडील त्या का खाली तिला तिकडे चालू मागे हो ना ते डोळ्यावर केलं सगळं. कुठं घालायचा हे इकडे काही जागा तिकडे. मी तर मधात घ्या याला पलीकड घाल कुणा खाली आरले वर कचून त्याच्यात मार फक्त वरचं काय होतं हाय गोळे टाकलं की जम पडतं. अरे बापरे. नाही काय करायचं काम नाही त्याला काहीच करायचं काम नाही. नाही हाय यार भरपूर आहे. आणि सध्याला वर्ष बाजू नाही हे जर हे झालं ना त्यो मग भाजा ते पटापट कोडी गौरी बा माया. ते हवा लागली म्हणजे जर हे होती हे पहा असे मस्त भाजायला किती नरम राहू द्या हे तुला सांगा एकदा कडक होस तर तिला झालं की विषय संपला. आणि जितकं नरम असलं की वाटतं ना माणसाला ते पाणी प्यायला ती खायला चांगलं लागतं. लई आठवण मागच्या वेळेस लय कडक झालं आपल्या. हा लई कडक नाही करायचं. नाही जसं बट्टे मस्त झालं ते. भाजण्यातल्या नाही तू नव्हती आली. कोण कोण आम्ही 4-5 जण संजू होता. मायली काढा बरं. मामा आपण 4-5 जणच होतो वाटतं. हो 5 जण. काय किती टाइम लागला तुमचा हे व्यवस्था इकडं उंडात निघला फक्त झटून गेलं का काहीच टाइम लागत नाही याला. टाइम नाही लागत त्याला. हाय मामा आणि पार्टी तशी आहे ती खाण्यात आणि अशी बनवून खाण्यात एक लय मजा येते. आता ते नागराव म्हणत होते आहे ती खाण्यापेक्षा याच्यात मजा आहे. 400 काय 600 माणूसच द्या म्हणे मला हा तुम्हाला भाजून बट्टे खाऊ घालतो म्हणे. पण मी म्हणलं कसं आहे जरा आमची एन्जॉय पार्टी म्हणजे अशी हे होत नाही म्हणलं. त्या धाब्यावर जेवल्यासारखं ते बी ते म्हणे राहिला. काय 800 रुपये म्हणलं आम्ही 700 आणतो म्हणलं. नाही मला हमेशा येणार म्हणलं. तरी एवढं खास जेवत नाही तिथं माणूस. 800ची बरं बाईना 1200 रुपये किलो सांगितलं होतं. उशाबाईच भाव शिल्लकच. मी ते डिलिव्हरी टायमात तिथून आणलं होतं 1 किलो. म्हणलो होतं आणि हे तुपात फरक आहे ना मग. हा. आज मला याच्यात डाळ तूप होती बी. कोणतं ते उशाबाई कोणतं होतं आपण आणलेलं कोणतं हे 12 मिसळी तूप असं नाही आपण आता कोणाकडून आणलं तुम्ही? हे काय माहिती बाल मिसळ कसं कोणतं कोणाकडून आणलेलं आहे? हे ना यायचं म्हशीचं दुधाचं असलं नागन लोड्याकडून त्याच्याकडे नाही ना हो ते हाटीलीत दूध असतं काय प्रत्येक याचं राहतं ना कायलाच राहतं. तसं नाही त्याचा उकडा जातो रोजचा म्हशीच्या दुधाचा रोजचं 4 लिटर दूध घेते मग त्याची बंदी साय काढी ती हा रोज इतकाली साय काढून टाकी गाईचं दूध नाही येत जातो म्हणते देऊ. जात असेल त्याचं 15 लिटर आणि 30 तीस नाही जात पण 15 लिटर दूध आणि त्या कटत असेल. 15 लिटरचं जे साय काढतो. कोणाचं? नागन लोड्याचं नाही कटत द्यायचं त्याचं दूध कटत असेल 15 लिटर दूध कटत असेल 20 आणि 30 नसेल कटत आहे मामा. कोणतं 20 नाही 15 12 कटत द्यायचं. हा, 30 लिटर म्हणलं मला नाही काय आता हा, मनाला काही म्हणतो देऊ. हा ते नाग गपाटे लय कपट म्हणत देऊ. काही जळाला नाही काय काही जण नाही फक्त हे म्हणत होय. नाही इकडे द्यायला नाही. सांग बघा. कोणी आडती काय मांजर आहे. इतके मसाले नागन टाकेन का आहे भाऊ हा तुला काय एवढे मसाला मसाले टाकल्यावर नारायण लोडे म्हणे का? ऐका ना एवढे टाकल्यावर त्याला बी काय पुरणार आहे. तेच म्हणतो ना आपलं असं 600 रुपये सामान झालं सगळं. त्यो 800 रुपयाचं. नाही बंद व्हायला 500 550 रुपये 7 जणाचे हो 80 रुपयानं हा, त्याला काय राहणार आहे? त्याला काय करणार तूपच व्हायला त्याचं अर्धा किलो 350 रुपयाचं हा किती टाकायचं पहा काय ती टाकून तिखट ती टाकू का? टाकतो तिखट ती बघून फुल टाकायचं ना आपल्याला तिखट ती टाकून तिखट काय अडचण नाही. तुम्हाला चांगला अनुभव दोघाला का लहान भाऊ देऊ. हे माग लावा तुमचं लाकूड. चमचा घ्या एक. कुईटी ती अगोदर ते टाका चांगलं. हा ते टाकतो कोमतीर घ्या.
कोणतरी घ्या, पाणी घ्या तांब्यात. मामा आपल्याला किंड घ्या जवळ, नाही तर तांबे भरून घ्या नुसतं, नाही तर डाळीचं घेतलं जर मग ते कधी डबा पण ठेवलं तुम्ही. भांड घ्या ना, त्याला येऊन दातान फोडावं. कडीत डबा होता. आपलं पार्टे खाऊ घातली ते वरण चांगलं आलं का नारायण? आपल्या वरणासारखं वरण होऊ शकत नाही ते. त्या तळलेले वाटते होते इथं ठुलं बरं का वरण. वरण एवढी गेडी तुम्हाला 800-900 रुपये देणार नाही. डाळ फगाय झाली. डाळ फ्राय हो. डाळ फगाय झाली आता. ओरिजिनल